संत निवृत्तीनाथ महाराज यांनी या ओळींतून परमात्म्याचे सगुण आणि निर्गुण रूप एकच आहे हे अतिशय सुंदर शब्दांत स्पष्ट केले आहे। निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु असल्याने त्यांच्या शब्दांत अद्वैत भक्तीचा मोठा आशय दडलेला असतो। जगातील सर्व प्राणिमात्रांचा उद्धार करणारा तो एकच श्रीधर परमात्मा विष्णू आहे। तो केवळ देव्हाऱ्यात नसून चराचरात व्यापलेला आहे। जीवाचा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून उद्धार करण्याची शक्ती फक्त त्या परमात्म्याकडेच आहे असे महाराज सांगतात। ब्रह्म निराकार निर्गुण तत्व म्हणतात ते ब्रह्म प्रत्यक्ष कृष्णमूर्तीच्या रूपात सगुण होऊन अवतरले आहे। याचा अर्थ असा की जे निराकार ब्रह्म आहे तेच भक्तांसाठी श्रीकृष्णाच्या रूपाने साकार झाले आहे। कृष्ण आणि ब्रह्म यात कोणताही फरक नाही, ते साचार म्हणजे सत्य स्वरूप आहे। निवृत्तीनाथ महाराज सांगतात की निर्गुण ब्रह्म आणि सगुण कृष्ण हे वेगळे नसून एकच आहेत। सर्व जीवांच्या कल्याणाचा मार्ग हा भगवंताच्या श्रीधराच्या भक्तीतच आहे। केवळ शास्त्रे वाचून उपयोग नाही, तर कृष्णमूर्तीमध्ये त्या परब्रह्माचा अनुभव घेता आला पाहिजे। थोडक्यात सांगायचे तर जगाचा उद्धार करणारा जो श्रीहरी आहे तोच प्रत्यक्ष परब्रह्म असून श्रीकृष्णाच्या रूपाने आपल्या समोर उभा आहे। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपण पूर्व सूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।